इंदापूर तालुक्यामध्ये शेतकरी प्रश्नांवरून काँग्रेसकडून आंदोलन केले जाते। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंच्या घराकडे जाणारा मोर्चा रोखण्यात आलेला आहे। पोलिसांनी आंदोलकांना 1 किलोमीटर आधीच रोखले। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी आहे, तर कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी केली जाते। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुणे जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या इंदापूरमधील भरणेवाडी इथल्या निवासस्थानावर शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला। मात्र पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत कृषी मंत्र्यांच्या घराकडे जाणारे सर्व मार्ग बंद केले आणि आंदोलकांना 1 किलोमीटर आधी रोखून धरले। राज्याचे कृषी मंत्री असणार दत्तात्रय मामा भरणे यांच्या निवासस्थानी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन केले जात आहे। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी केली जात आहे। तर आपल्यासोबत आंदोलन करते आहेत, काय सांगाल? आंदोलन केले जात आहे काँग्रेसकडून। आज आपण इथे इंदापूरच्या धर्तीवरनं आज आपण कृषी मंत्र्यांच्या दारामध्ये बसलेलो आहे। याला एक कारण आहे की अवघा महाराष्ट्र जळत आहे। अवघ्या महाराष्ट्रामध्ये एकीकडे ओला दुष्काळ पडतोय तर एकीकडे कोरडा दुष्काळ पडतोय। मात्र कृषी मंत्र्यांचं आणि या सरकारचं ह्या शेतकऱ्यांकडे लक्ष नाहीये। तुमचे पंचनामे सुद्धा लवकर तुम्ही करू शकत नाही। तुमचे अधिकारी आम्हाला म्हणतात की उद्या येऊ, परवा येऊ, तेरवा येऊ अशी आश्वासने देतात आणि आमचा हा शेतकरी हा रडत बसलाय, तो टाहो फोडतोय। महाराष्ट्राची ही दुर्भाग्य आहे की आज शेतकऱ्याला कृषी मंत्र्याच्या दारात येऊन आमच्या आम्हाला अधिकारासाठी तुमच्याकडे मागणी करावी लागते। दुसरी गोष्ट, कर्जमाफी फसवी झाली आहे, त्याच्यात लोक बसत नाहीयेत। पवार साहेबांनी सुद्धा बोलून दाखवलं की कर्जमाफी दुरुस्ती करणं गरजेचे आहे। या आम्ही आमच्या भावना काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या वतीने काँग्रेसच्या वतीने आम्ही कृषी मंत्र्यापाशी व्यक्त करणार। तर कुठं करणार? सरकारनेच आम्हाला न्याय दिला पाहिजे। काय सांगाल तुम्ही? काय आंदोलन बाबा, शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, जे अवकाळी पाऊस पडलाय आणि ज्या पद्धतीने या सरकारने हेक्टरी 25,000 रुपये द्यायचं चाललंय, तर 25,000 रुपये एका एकराला देण्यालाच लागतं। तर त्या पद्धतीने हा मोर्चा भरणेंच्या घरावर नाही, हा मोर्चा त्यांना जागं करायचं की तुमचं सरकार, तुम्ही शेतीपुत्र असताना सुद्धा तुमचं सरकार ज्या पद्धतीने शेतकऱ्यांशी वागतं, ह्यांना सोडा, तुम्ही राजीनामा द्या, बाहेर पडा आणि सरकारचा पाठिंबा काढा। यासाठी भरणेंना आम्ही आग्रह करतो। आपल्यासोबत आणखी काही काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या हातामध्ये सातबारा कोरा करण्याचे पोस्टर आहेत। तर काय सांगाल? ज्या वेळेस मतदानाला विधानसभेला यांनी मतं मागताना आम्ही 7-12 कोरा आणि फडणवीस असे म्हणले होते की शेतकऱ्यांचा 7-12 कोरा, तर त्या आश्वासनाचं झालं काय? का हे असेच अनाजी पंत आम्हाला शेतकऱ्यांना फसवत राहणार आहेत आणि किती दिवस फसवत राहणार आहेत? तरी त्यांनी सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी आणि जर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायची असेल तर ते हेक्टरी 2 लाख रुपये द्यावी। नाहीतर कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना न्याय देता येत नसेल तर राजीनामा द्यावा। इंदापूरहून विशाल भोंग, पुरारी न्यूज।